काकू तुमचं नाव सांगा. उच्छेलाबाई गोदमध्ये कुठं राहता? इथं येळ्याला म्हणणार. येळ्याला राहता होय. तर आता तुम्हाला काय काय त्रास होता पहिली? पहिला वखम त्रास होता, पण आता फरक कुठं गोळ्या घ्या काही दवाखाना करा मात्र फरक पडला नाही. हां हां. याच्यापासून जरा लय फरक पडला. 2 महिने झाले घेऊन. बरं बरं. किती दिवसापासून होता दमा तुम्हाला? बापा हो, बरीच वर्ष झाली. 20 वर्ष असतील, 20 वर्ष झाले असतील. मग तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली त्याच्यातून? आता वखम दवाखाना केला मात्र फरक पडला नाही ना. कोणी औषध सांगे घेतलं त्याला फरक पडला नाही जरा. हां हां. आता याच्यापासून जरा लय फरक पडला. आता हे IMCचे औषधं हे तुम्हाला कोणी सांगितलं? आम्हाला ते बावाळूनच पता लागला. बरं बरं. तिथं कोणी सांगितलं तुम्हाला? आमची नंदनबाई आहे ना तिथं हां हां. पिपळ्याच्या घरी. बरं बरं. त्यांनी तुम्हाला सांगितलं? हो तिथं सांगलं. मग आमची एकदा गेलतो ना. हां. एकदा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हे कसं कसं घेतलं? हे असं 3 टाइम 2 टाइम हे पियाचं. हां हे 2 टाइम. हां. जेवण झाल्यावर. जेवण झाल्यानंतर हो. आणि ते टॅबलेट जेवणाच्या खायचे? आधी. बरं बरं. संध्याकाळी जेवण जायच्या आधी. आता तुम्हाला पहिले कसं वाटत होतं ना आता कसं वाटते? आता लय फरक वाटायला जरा. आता तुम्हाला काही पहिलेचा त्रास आणि आताचा त्रास सांगा. आता त्रास नाही ना तेवढा. हां. हो. पहिले काय होत होता? पहिला लय त्रास होता ना. दवाखाना करायचा थोडा फरक पडल्याने परत सारखंच व्हायचं. असं असं. हो. आता याच्यापासून जरा आता दवाखाना नाही. आता 2 महिने झाले ना. आता हे 2 महिन्यापासून घेता तुम्ही? हो. जमतं. हो. इथून असं समजा लय फरक पडला. बरं बरं. ठीक आहे. थँक्यू.